आरोप केलेला आहे। निवडणूक आयोगाकडून डेटा अपडेट केला जात नाही। हरियाणातल्या 11 जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत तरी अपडेट केलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आधी सुप्रिया सुळे आणि त्यानंतर आता जयराम रमेश यांनी हा गंभीर आरोप केला निवडणूक आयोगावर। नक्कीच, म्हणजे अगदी आपण सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी पहिल्यांदा अशा स्वरूपाचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता जयराम रमेश यांनी देखील तो आरोप कंटिन्यू केलेला आहे असं दिसतंय। त्यामुळे एकंदरीत काँग्रेसच्या संपूर्ण, म्हणजे आता आपण आहोत काँग्रेसच्याच कार्यालयामध्ये, तर काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अतिशय निराशाजनक वातावरण आहे असं आपण पाहू शकतो। आणि हे स्वतः जे दीपेंद्र हुड्डा, जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते हरियाणाचे आणि आत्ताही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, 10 वर्ष सलग त्यांनी हरियाणामध्ये काम केलं। जाट मतदार हा काँग्रेससोबत जोडण्यात त्यांची मोठी भूमिका होती। त्यांच्या कार्यालयामध्ये जिथे एक प्रकारे सकाळी जल्लोषाचं वातावरण होतं, ढोल आणले गेले होते, पण ते तसेच ठेवलेत, ते वाजवले गेले नाहीयेत। आता दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाचं कायम हे म्हणणं असतं की आम्ही फॉर्म 17C हा ज्यावेळी भरून देतो त्यावेळी प्रत्येक बूथवरती किती मतदान होतं आणि त्यावर प्रत्येक तिथल्या पोलिंग बूथ एजंटची सही असते। त्या प्रत्येक पार्टीकडे त्याची एक कॉपी असते, एक कॉपी आमच्याकडे असते। त्यामुळे या सगळ्याची टॅली करून ही जर बघावी असं ही निवडणूक आयोगाचं म्हणणं असतं। परंतु आता जयराम रमेश म्हणतात की 11 जागांवरती काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, परंतु ते दिसत नाहीये। तर कुठेतरी आता या सगळ्यामध्ये एक प्रकारे पराभवाचं विश्लेषण हे काँग्रेसच्या वतीने किंवा पराभवाची कारणमीमांसा काँग्रेसच्या वतीने सुरू झाली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडून तयारी सुरू झाली। आज संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान भाजपच्या केंद्रीय कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना संबोधित करू शकतात। आणि विशेष म्हणजे ज्या प्रकारे हरियाणामध्ये एक चमत्कारिक निकाल दिसलाय की 10 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सी नंतर हरियाणाची जी परंपरा आहे की दर 10 वर्षांनी 2 टर्म नंतर इथे सरकार बदललं जातं आणि विशेष म्हणजे जाट समुदाय जो एक डॉमिनंट समाज घटक आहे हरियाणामधला तो आणि दलित असं कॉन्सोलिडेशन झाल्यानंतर सुद्धा जे इतर ज्यांना रूढार्थाने ओबीसी म्हणून ओळखलं जातं ते सगळे 36 बिरादरीच्या जाती या एकत्रितपणे त्यांनी भाजपला मतदान केलंय का? कारण भाजपने एक मोठा एक प्रकारचा जुगार खेळला होता, तो थेट नायब सैनी यांना त्यांनी मुख्यमंत्री बदल त्यांनी अगदी शेवटच्या काळामध्ये केलेला होता, अगदी 2 ते 3 महिने निवडणुकीला बाकी असताना। सोमेश, तू राहाच आपल्या सोबत। दरम्यान जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर जसा गंभीर आरोप केलेला आहे त्याचप्रमाणे आणखी कोणी असे आक्षेप घेतलेत आपण जाणून घेऊया। कालच नायब सैनी सांगत होते की मी हरियाणामध्ये निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे। आज सकाळी हे मुख्यमंत्री आघाडीवर होते, आता पिछाडीवर आहेत। तसे तुम्ही जे म्हणताय की आता वेबसाईटवर निवडणूक आयोगाच्या काँग्रेस मागे आहे, होऊ द्या पूर्ण निकाल, शेवटच्या राऊंडपर्यंत फेरीपर्यंत निकाल लागत राहतील। पण मला खात्री आहे की हरियाणाची जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे, महाराष्ट्राप्रमाणे ती जाटलँड आहे, लढवय्ये लोक आहेत ते। जसे इथे मराठा लढवाई आहे, महाराष्ट्राचा मराठी माणूस लढवाई आहे, स्वाभिमानी आहे, तशी हरियाणाची जनतासुद्धा स्वाभिमानी आहे। उसके अनुसार कांग्रेस की सरकार बनने जा रही है। नहीं होता, अभी 2 राउंड 3 राउंड हुए हैं, वो जितने रिपोर्ट जाती है उतना सारा जो खबर आई है कांग्रेस की बहुमत आ रही है। 10 साल के बाद क्या कांग्रेस पार्टी उत्तर भारत में वापसी कर रही है? 10 साल के बाद? हाँ, 10 साल के बाद कांग्रेस की सरकार बनने जा रही है। जो ट्रेंड सर चल रहे हैं उसमें बीजेपी खेमे से कहा जा रहा है कि बढ़त बनाएंगे। कहीं नहीं बढ़त बनेगी। आप देखना नतीजा है, कांग्रेस का जो ट्रेंड आ रहा है वहाँ काँग्रेस का ज्यादा बहुमत आ रहा है। मला असं वाटतं 4 वाजेपर्यंत आपण थांबूया, पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावरच बोलणं संयुक्तिक राहील। परिणाम काय महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा निवडणूक? ते स्टेट इलेक्शन आहे, आज प्रत्येक इलेक्शनची वेगळी कारणं असतात, त्याच्यामुळे एक कलेक्टिव्ह नाही। अर्थातच परिणाम थोडा तो होतोच एकामेकाच्या इलेक्शनचा, पण मला असं वाटतं 4 वाजेपर्यंत आपण वाट बघूया, पूर्ण क्लिअर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।